आता पुढची बातमी बारामती पोटनिवडणुकी संदर्भातली, कारण बारामती पोटनिवडणुकीच्या अनुषंगाने राज्याच्या राजकीय वर्तुळामध्ये घडामोडींना वेग आल्याचं दिसतंय। याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा आणि राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी शिवसेना ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरेंना फोन केल्याची माहिती समोर आली आहे। फोन करून सुनेत्रा पवारांनी उद्धव ठाकरेंना बारामती विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये पाठिंबा देण्याची विनंती केली असल्याची माहिती समोर येत आहे। अजित पवारांच्या अकाली निधनानंतर बारामती पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली आहे। या पोटनिवडणुकीसाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार सोमवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोमवारी बारामतीमध्ये सुनेत्रा पवार यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना उपस्थित राहतील अशी देखील माहिती आहे। सर्वच पक्षांनी सुनेत्राताईंना पाठिंबा दिला पाहिजे। माझी अशी सर्वांना विनंती असेल की ही पोटनिवडणूक बिनविरोध झाली तर महाराष्ट्राला साजेशी अशा पद्धतीनं ही परिस्थिती होईल। यापूर्वीही अनेक वेळा महाराष्ट्राने बिनविरोध पोटनिवडणुका केलेल्या आहेत। मला असं वाटतं सगळ्या पक्षांनी मन मोठं करून बिनविरोध निवडणूक केली पाहिजे। वहिनी पवार यांनी नक्कीच काल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी दूरध्वनीवरती चर्चा केली। अर्थात बारामती पोट निवडणुकीविषयी ती चर्चा केलेली आहे। महाराष्ट्रातल्या ज्या दोन पोटनिवडणुका आहेत, राहुरी आणि बारामती, त्यातल्या बारामती पोटनिवडणुकीकडे सगळ्यांचं लक्ष आहे। आता उद्धव ठाकरे साहेब सुद्धा काय निर्णय घेतात एकत्र बसून हे सुद्धा आपल्याला कळेल। शेवटी महाविकास आघाडी आहे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांचे जे पती अजितदादा पवार हे माननीय उद्धव साहेबांचे मुख्यमंत्री असताना अत्यंत विश्वासू आणि निकटचे सहकारी होते, असं उद्धवजींनी वारंवार आपल्याला सांगितलेलं आहे। त्याच्यामुळे मला असं वाटतं की माननीय उद्धव ठाकरे साहेब आपल्याशी आयुष्यावर बोलतील। दरम्यान बारामतीच्या पोटनिवडणुकीमध्ये उमेदवार देण्यात येऊ नये अशी भूमिका ठाकरेंच्या सेनेतील वरिष्ठ नेत्यांची असल्याचं कळत आहे। मागच्या आठवड्यामध्ये पुणे जिल्हा आणि बारामतीचा आढावा घेतल्यानंतर ठाकरेंच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी ही भूमिका व्यक्त केल्याचं कळत आहे। यानंतर उद्धव ठाकरे यांच्याकडे देखील स्थानिक नेत्यांनी आपली भूमिका मांडलेली आहे। ठाकरेंची शिवसेना आज किंवा उद्या अधिकृत भूमिका जाहीर करणार असं कळत आहे। पोटनिवडणुकीमध्ये उमेदवार देण्याविषयी महाविकास आघाडीतील घटक पक्ष काँग्रेस हा आग्रही असताना बिनविरोध ही निवडणूक व्हावी यासाठी ठाकरेंच्या सेनेची भूमिका स्पष्ट झाली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी निवडणूक आयोगाला दिलेलं पत्र मागे घेतलं जाणार नाही अशी माहिती सूत्रांनी दिलेली आहे। 28 जानेवारी ते 10 मार्च दरम्यान आयोगाला झालेला कोणताही पत्रव्यवहार ग्राह्य धरू नये असं पत्र निवडणूक आयोगाला देण्यात आलं होतं। अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील मोठ्या नेत्यानं ही माहिती न्यूज 18 मराठीला दिली आहे। पार्थ पवार यांच्या राज्यसभा निवडीमध्ये अडचण येणार असल्यानं ते पत्र मागे घेतलं जाणार अशी चर्चा होती, मात्र आता हे पत्र मागे घेतलं जाणार नाही अशी माहिती समोर येत आहे। निवडणूक आयोगाला 28 जानेवारी ते 10 मार्च मधील पत्रव्यवहार ग्राह्य धरू नये असं पत्र देताना सुनेत्रा पवारांनी त्यात इन धिस रिगार्ड असा उल्लेख केलेला आहे। याचा अर्थ पक्षाची राष्ट्रीय कार्यकारिणी आणि राष्ट्रीय अधिवेशन संदर्भातील पत्रव्यवहार ग्राह्य धरू नये असा होतो। तसेच पार्थ पवार यांच्या राज्यसभा निवडीसाठी झालेला पत्रव्यवहार राज्यसभा निवडणूक अधिकाऱ्यासोबत झालेला आहे, निवडणूक आयोगासोबत नाही। त्यामुळे त्यातही कोणती अडचण नसल्याचं राष्ट्रवादी पक्षाच्या वर्तुळात सांगितलं गेलंय। दरम्यान राष्ट्रवादीचा जो पत्रघोळ आहे तो कसा आहे ते आपण पाहूयात। अजित पवारांचं निधन झालं 28 जानेवारीला, त्यानंतर 16 फेब्रुवारीला पटेल तटकरेंचं निवडणूक आयोगाला पत्र गेलं। कार्याध्यक्षांना सगळे अधिकार देण्याचा त्या पत्रामध्ये उल्लेख होता। 26 फेब्रुवारीला राष्ट्रवादी कार्यकारिणीची बैठक झाली। बैठकीमध्ये महत्त्वाच्या नेमणुका करण्यात आल्या। पटेलांची कार्याध्यक्षपदी पुन्हा एकदा नेमणूक करण्यात आली आणि 5 मार्चला पार्थ पवारांचा राज्यसभेसाठी अर्ज दाखल झाला। 10 मार्चला 28 जानेवारी ते 10 मार्च पर्यंतचे पत्र ग्राह्य न धरण्याची मागणी करण्यात आली आणि 10 मार्चच्या पत्रामुळे 26 फेब्रुवारीची जी बैठक होती ती अवैध ठरण्याची शक्यता झाली। तांत्रिक घोळामुळे पत्र मागे घेण्यासंदर्भात 10 मार्चला चर्चा झाली।
अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी शरद पवारांची भेट घेतल्याचं कळतंय. 3 मंत्री आणि 2 आमदारांनी पवारांशी भेट घेतल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे. राजकीय विषयांवर मार्गदर्शन घेण्यासाठी ही भेट घेतल्याचं सूत्रांकडून कळतंय. तर राष्ट्रवादीच्या धुसफुसीवर सुद्धा यात चर्चा झाल्याची देखील माहिती आहे.